आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बदलत्या वातावरणामुळे आधी चिंतेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर गुरुवारी काळानं घाला घातला। शेतातील उघड्यावर ठेवलेला कांदा वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा वादळामुळे झाडाची फांदी अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास बिजो ते अखतवाडे रस्त्यावर घडली। बापू सखाराम जाधव वय वर्ष 60 असं मृत शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या निधनानं परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील बापू जाधव यांची बिजोटे जायखेडा रस्त्यावरील गट क्रमांक 171 मध्ये त्यांची शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवरच अवलंबून होता। शेतात काढून ठेवलेला कांदा उघड्यावर असल्यानं वातावरणात अचानक बदल होताच त्यांची चिंता वाढली होती। दरम्यान जाधव हे नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी नागपूर इथं गेले होते। मात्र दुपारनंतर अचानक वादळी वारं सुरू झाल्यानं आणि पावसाची चिन्हे दिसू लागल्यानं त्यांनी कोणतीही पर्वा न करता आपल्या लुना वाहनानं शेताकडे धाव घेतली। शेतातील कांद्याच्या पोळ्या झाकण्यासाठी ते निघाले, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होते। बिजोटे जवळील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय परिसरात ते पोहोचताच वादळाच्या तडाख्यानं झाडाची मोठी फांदी थेट त्यांच्या अंगावर कोसळली। या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची लुना काही अंतरावर जाऊन उलटली। घटनेचा आवाज ऐकताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावले, मात्र बापू जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसून आले। सरपंच पोपट जाधव यांनी तातडीनं जायखेडा पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर जिबाऊ जाधव, दयाराम जाधव, दिगंबर जाधव, बळीराम जाधव, अमृत जाधव, जयवंत जाधव आणि देवीदास जाधव यांनी मदतीसाठी धाव घेत जखमी अवस्थेतील बापू जाधव यांना रुग्णवाहिकेतून नागपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वराज देशमुख यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र बच्छाव पुढील तपास करत आहेत। सायंकाळी बिजोटे इथं अत्यंत शोकाकुल वातावरणात बापू जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। कांदा वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता धाव घेतलेल्या शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये।